बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू होते। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून या रेल्वेचा शुभारंभ होणार आहे। उद्घाटनासाठीची रेल्वे बीडच्या स्टेशनमध्ये दाखल होताच ती पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे। अनेक मोठी बातमी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली। बीडमधील कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या, कितीतरी खासदारांनी मी रेल्वे आणतो म्हणून आश्वासनं दिली, परंतु ती काही पूर्ण झाली नाहीत। पण पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतल्यापासून ठरवलं होतं आणि त्यानंतर आमच्या सरकारच्या माध्यमातून रेल्वे कामाला गती दिली गेली आणि आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकारते असं म्हणत अजितदादांनी बीडमध्येच नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला। बीडमधील आजी आणि माजी मंत्र्यांना लावलेल्या टोल्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। बीडकरांना आठवत असेल, कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी निवडणुका गेल्या, कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या, मी रेल्वे चालू करतो, पण काही रेल्वे चालू झाली नाही।